नमस्कार अँड वेलकम बॅक टू टेक मॅनेजर. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एआय जनरेटेड व्हिडिओज कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत. सो एआय जनरेटेड व्हिडिओ पण कोणते? सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालणारे व्हिडिओ म्हणजे जे मोटू पतलूवाले जे एआय थीम आहे, तर त्या एआय थीम व्हिडिओज आपण आज यामध्ये बनवणार आहोत विथ द हेल्प ऑफ एआय. जर आपल्याला प्लॅटफॉर्म जर पाहिजे झाले किंवा ते प्लॅटफॉर्म आपण वापरणार आहोत, तर आपण चॅट जीपीटी हे प्लॅटफॉर्म वापरणार आहोत आणि गुगलचं फ्लो हे प्लॅटफॉर्म वापरणार आहोत आणि कॅनवा असे तीन प्लॅटफॉर्म किंवा तीन टूल्स आपण यूज करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा कोणताही व्हिडिओ जर आपल्याला बनवायचा असेल तर त्या व्हिडिओची स्क्रिप्ट महत्वाची असते. काय महत्वाची असते? व्हिडिओची स्क्रिप्ट नाही येते. तर व्हिडिओची स्क्रिप्ट महत्वाची असते. आता सध्या माझ्याकडे एक ब्रँड आहे. त्या ब्रँडसाठी आपण व्हिडिओ बनवूया. तो ब्रँड आधी मी तुम्हाला दाखवतो. पार्कर शर्ट्स अंबेजोगाई आपला आदित्य सरांचा ब्रँड आहे, मेन्स वेअर. तर ह्याच्यासाठी आपण एक व्हिडिओज बनवूयात. हे मेन्स वेअर आहे त्यांचं. तर याच्यासाठी आपण एआय जनरेटेड व्हिडिओ बनवूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा चॅट जीपीटी ओपन करायचं. काय करायचं? चॅट जीपीटी ओपन करायचं. चॅट जीपीटी ओपन केल्यावर इथे बेसिकली आपल्याला चॅट जीपीटीला आपल्या बिझनेस बद्दल एक्सप्लेन करायचं आहे. हेल्प मी टू क्रिएट दी एआय ad script. AI ad script for AI ad script of uh, men's wear of for men's wear in Ambezogai. Okay, in Ambezogai. In Ambezogai as named as Parker shirts. Okay, where we sell outfit outfits for men's formal, casual. हा आपण आपल्या प्रोडक्टचं हे करायचं. येस, कॅज्युअल. त्याच्यानंतर आपण अजून काय हे करतो? माझ्याकडे एक जुनी चॅट आहे. तर ती चॅट मी तुम्हाला दाखवतो. त्यातलं आहे असं मी उचलतो एक्झॅक्टली काय काय देतो आपण. तर पार्कर शर्ट्स ऍड स्क्रिप्ट. सो पार्कर शर्ट्स म्हणजे काय काय दिलेलं मी. हा, फॉर्मल पॅन्ट्स वगैरे वगैरे. फॉर्मल शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट्स, या सगळ्या गोष्टी आहेत की इथे मी मेन्शन करतो. ओके, फॉर्मल शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट्स, टी शर्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सही करतो. मराठीमध्ये पण करू शकतो. आय वॉन्ट स्क्रिप्ट इन मराठी ऑफ 60 सेकंड. ओके, आणि सेंड करायचं. हा प्रॉम्प्ट चॅट मध्ये टाकायला. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये पाठवून देतो. सो याला काय म्हटलं मी? हेल्प मी टू क्रिएट एआय ऍड स्क्रिप्ट फॉर मेन्स वेअर इन अमेझोन नेम्ड एज पार्कर शर्ट्स where we sell outfit for men's formal, casual, formal shirts, formal pants, cotton pants, jeans, t-shirts. I want add script in Marathi. सो इथे त्याने मला दिलेलं आहे. पहिला आहे तुमचा लुक तुमची ओळख ठरतो, पण योग्य कपडे निवडणं अजूनही अवघड जातं. आता काळजी संपली, कारण अंबेजोगाईमध्ये आलंय पुरुषांसाठी स्टायलिश फॅशनचं एक नवं डेस्टिनेशन म्हणजे पार्कर शर्ट्स. ऑफिससाठी फॉर्मल शर्ट्स, कॉलेजसाठी कॅज्युअल वेअर, प्रीमियम जीन्स, कॉटन पॅन्ट, स्टायलिश टी शर्ट्स आणि प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट आउटफिट. मी काय म्हणतोय? डू यू रिअली थिंक की आपल्याला मोटू पतलूवालाच बनवायचंय? आता मोटू पतलूवाला ट्रेंड गेला. एक स्टोरी टेलिंग वाले ऍड बनवायची का? स्टोरी टेलिंग वाली ऍड चांगली वाटेल का तुम्हाला? म्हणजे काहीतरी एक फॅमिलीमध्ये होत आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता रक्षाबंधन येते, तर आपण असं बनवायचं का की रक्षाबंधनासाठी
बहीण तिच्या भावासाठी पार्कर शेड्स मधून एक चांगला आउटफिट घेते, असं काही करायचं का मोटू पतलू शिवाय? कारण ते खूपच जुनं झालं आता. जस्ट लेट मी नो इन दी चॅट बॉक्स. ओके, डन. सो आता आपण याला स्टोरी समजू. आय वॉन्ट, किंवा मराठीत लिहा, मला एक अशी स्टोरी स्टोरी हवी आहे ज्यात मला एक अशी स्टोरी हवी आहे ज्यात एक बहीण त्याच्या भावासाठी पार्कर शर्ट्स मधून मधून खरेदी करत आहे, आणि फॉर रक्षाबंधन, आणि सेंड केलं मी याला. प्रॉम्प्ट साठी तुम्ही, धन्यवाद सागरजी, धन्यवाद. हा, तर लोकेशन त्याने मला दिलेले. थीम काय? बहिणीचं प्रेम आणि भावाच्या स्टाईल. बहीण राखी हातात धरून, या वर्षी राखीला फक्त राखी नाही, माझ्या भावासाठी काहीतरी खास गिफ्ट द्यायचं आहे. बहीण दुकानात प्रवेश करते. मॅडम, रक्षाबंधनासाठी काही स्पेशल आहे का? हो. बहीण म्हणते, हो, माझा भाऊ नेहमी सगळ्यांसाठी करतो, आज त्याच्यासाठी परफेक्ट ड्रेस हवा. इथे आता हे मी खूप शॉर्ट दिलेली आहे. सो ही खूप शॉर्ट झाली. मला डिटेल्ड स्टोरी हवी आहे, 90 सेकंद ची आहे. तेच रेकॉर्डिंग भेटेल. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी आई पूजा करते. भाऊ ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत असतो. बहीण त्याच्याकडे पाहत असते. भाऊ म्हणतो, घाईत असतो भाऊ, आई मी निघतो, संध्याकाळी उशीर होईल. थँक्यू सो मच स्नेहाजी, थँक्यू सो मच. भाऊ म्हणतो की मी निघतोय, संध्याकाळी यायला उशीर होईल. आई म्हणते, उद्या राखी आहे रे, लवकर ये. भाऊ म्हणतो नक्की. भाऊ निघून जातो. बहीण त्याच्या जुन्या काय फिकट झालेल्या शर्टकडे पाहते, आणि व्हॉइस ओव्हर येतो. लहानपणापासून प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा भाव, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ आली की त्याच्याकडे कधीच काय, म्हणजे त्याच्याकडे घेण्याची कधी वेळ आली नाहीये. भिंतीवरती लहानपणीचे फोटो दिसतात. भाऊ सायकल चालवताना तिला आठवतो, शाळेत सोडताना आठवतो, बहिणीला पडल्यावरती उचलतो, तिच्यासाठी चॉकलेट आणतो, आणि व्हॉइस ओव्हर असतं. लहानपणी हात धरून चालायला शिकवलं, प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभा राहिला, माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. बहिणीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती मनात म्हणते, यावेळी राखीला काहीतरी खास द्यायचं. आणि मोबाईलच्या स्क्रीनवरती ती शोधू लागते की बेस्ट मेन्स वेअर इन अम्बेझोगाई. स्क्रीनवरती दिसतं पार्कर शर्ट्स. खूप मस्त झालेली आहे ही ऍड, म्हणजे ही मला आवडली. आता आपण ना या सीनला घेऊन एक सुंदर अशी ऍड करू. सो आपण याला सांगू, मला ही ऍड आवडली आहे. मला ही ऍड आवडली आहे. मला हे AI व्हिडिओ बनवायचे आहेत. व्हिडिओ तयार करायचे आहे. सो हेल्प मी विथ 10 सेकंड प्रॉम्प्ट. 10 सेकंड प्रॉम्प्ट विथ कॅरेक्टर, डायलॉग अँड बॅकग्राऊंड. ओके, आणि सेंड करायचं. पहिला सीन आहे, मॉर्निंग इनसाइड मिडल क्लास महाराष्ट्रीयन होम, यंग मराठी मॅन 26 year old वेअरिंग अ फेडेड फॉर्मल शर्ट्स. ओके, सो याने मला सीन 1 दिलेला आहे. सो या सीन 1 ला मी कॉपी करतो. बॅकग्राऊंड म्युझिक नका देऊ, बॅकग्राऊंड म्युझिक आपण मनाने टाकूया. सो याला मी कॉपी करतो, आणि पुढची हे ओपन करतो, आणि नवीन टॅब ओपन करतो. आणि आता इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आपण एक टूल वापरणार आहोत. त्या टूलचं नाव आहे फ्लो. FLOW AI. काय नाव आहे त्याचं? फ्लो AI असं नाव आहे. FLOW AI. हा गुगलचा टूल आहे.
इथे तुम्हाला सगळ्यात पहिले येतं गुगल फ्लो एआय क्रिएटिव्ह स्टुडिओ फॉर व्हिडिओज अँड इमेजेस. याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा मी माझे एआय ऍड्स बनवलेले आहेत. सो आता आपल्याला आपली ऍड बनवायची. तर इथं न्यू प्रोजेक्टचं बटन आहे. या न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आणि एक नवीन प्रोजेक्ट तयार व्हायला लागतो. आता इथे बघा तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायला सांगितलं जातं. इथं लेफ्ट हँड साईडला लेफ्ट पॅनलला तिथं पहिल्या सीनचा जो प्रॉम्प्ट कॉपी केलाय तो इथं पेस्ट करायचा आणि सेंड करायचा. लक्षात घ्या यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक दिलं जाईल. बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचं नाही. बॅकग्राऊंड म्युझिक एडिटिंग करत असताना आपण आपल्या मनाने टाकूयात. पण बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही घ्यायचं नाही. आणि प्रॉम्प्ट देताना प्रॉम्प्ट काय दिला मी बघा की मला ही ऍड आवडली. आता हे व्हिडिओ बनवण्यासाठी 10 सेकंदाचे प्रॉम्प्ट तयार करून दे ज्यात कॅरेक्टर डायलॉग आणि बॅकग्राऊंड असेल. आणि ते जे मी दिलेलं आहे त्याला मी कॉपी करून इथं टाकलं आणि आता इथं मला अप्रुव्हलसाठी विचारलं त्याला मी सेंड करू. ही प्रोसेस आणखी मी एक 4 ते 5 वेळा रिपीट करणार आहे त्याच्यामुळे डोंट वरी. सो आता हे व्हिडिओ तयार व्हायला लागली. आता व्हिडिओ आपला चुकीच्या फॉर्मॅटमध्ये बनलेला आहे. मला व्हिडिओ उभ्या फॉर्मॅटमध्ये बनवायचा होता पण हा आडव्या फॉर्मॅटमध्ये बनलेला आहे. तर मी स्टॉप करतो. आता जर तुमचा पण फॉर्मॅट माझ्यासारखा चुकला असेल तर काय करायचं इथे बघा सेटिंगचं बटन आहे. या सेटिंग बटनला क्लिक करायचं आणि इथं बघा व्हिडिओ जनरेशन डिफॉल्ट हे 9:16 आहे त्याच्याऐवजी 16:9 आहे त्याच्याऐवजी 9:16 करायचं आणि सेव्ह करायचं. आणि पुन्हा एकदा जो प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी केला तोच पेस्ट करायचा सीन वरचा आणि सेंड करायचं. गुगल फ्लो हे फ्री नाहीये, फ्रीमियम आहे. म्हणजे फ्री पण आहे आणि पेड पण आहे. काही गोष्टी त्यामध्ये फ्रीमध्ये मिळतात, काही गोष्टींसाठी पेड लागतं. युअर व्हिडिओ हॅज बीन स्केड्यूल अँड इट्स वेटिंग इन दी क्यू. सो मी नवीन प्रोजेक्टच करतो. न्यू प्रोजेक्ट आणि इथे ते पेस्ट करतो प्रॉम्प्ट. सेटिंग मध्ये आता याचा 9:16 आणि सेव्ह. मी रिपीट करणारच आहे. पेड करायचं असेल ना तर 2,000 रुपयाचा त्यांचा प्लॅन आहे महिन्याचा 2,000 रुपये पर मंथ वाला. त्याच्यात 1,000 क्रेडिट्स मिळतात. 10 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवायचा असेल तर 15 क्रेडिट्स लागतात. हे बघा एक व्हिडिओसाठी 15 क्रेडिट्स तुम्हाला लागतात आणि 2,000 रुपयात तुम्हाला 1,000 क्रेडिट्स मिळतात. सो आता आपला हा पहिला व्हिडिओ तयार व्हायला लागलेला आहे. सो आपण हा पहिला व्हिडिओ आधी तयार करून घेऊयात. मी रिपीट करतो अंजलीजी वन्स अगेन आहे. आपल्याला या भरपूर गोष्टी करायच्या. मी करतो रिपीट डोंट वरी. सो हे बनेल तोपर्यंत आपण काय करायचं चॅट जीपीटी मध्ये जायचं आणि जो आपला दुसऱ्या सीनचा प्रॉम्प्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा. सीन 2 इथपासून घ्यायचं आणि व्हॉइस ओव्हर पर्यंत घ्यायचं आणि बॅकग्राऊंडला घ्यायचंच नाही याला कॉपी करायचं. स्वतः 21% झालेला आधी याला पूर्ण होऊ द्यायचं आणि मग आपल्याला हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे. सो वेट करूयात आपण थोडस. मी रेकॉर्डिंग थांबवतो करतो. ओके. आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. ओके हा पहिला व्हिडिओ तयार झाला. पुन्हा एकदा बघून घे कसा दिसतोय. आवाज येतोय का ते पण सांगा मला चॅट बॉक्स मध्ये या व्हिडिओचा. हा मी व्हर्जन कसं घ्यायचं सगळं. आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. ओके आता इथं पहिला व्हिडिओ झाला 10 सेकंदाचा. आता जो दुसरा प्रॉम्प्ट कॉपी केलेला आहे सीन 2 वाला हा कॉपी करायचा. त्याच व्हिडिओच्या खाली इथं डिस्क्राईब युअर एडिट तिथून पेस्ट करायचं आणि सेंड करायचं. त्याच व्हिडिओच्या तिथे बरं का बॅक येऊन सेपरेटली तो प्रॉम्प्ट टाकायचा नाही. म्हणजे काय केलं मी पहिला व्हिडिओ जिथे बनला त्या व्हिडिओला मी क्लिक केलं आणि त्याच्या खाली ते पेस्ट करायचा ऑप्शन आला. त्या व्हिडिओच्या इथे प्रॉम्प्ट पेस्ट करायचा ऑप्शन आला आणि तिथं आई मी मी निघतो. प्रॉम्प्ट पेस्ट केलं आणि त्याच्या शेजारीच दुसरा व्हिडिओ तयार व्हायला लागला. म्हणजे तो पहिल्या व्हिडिओच्या रेफरन्स नुसार दुसरा व्हिडिओ तयार करेल. तो स्वतःचा फोटो पण ऍड करता येईल. त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक ट्युटोरियल बनवलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला मी कम्युनिटी पाठवून देतो आपल्या. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला दुसरा व्हिडिओ नाही बनवायचा. त्याच व्हिडिओच्या प्रॉम्प्टच्या खाली आपल्याला ते पेस्ट करायचंय.
सर आमचे हे फ्री ट्रायल आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काही फ्री साईट सांगा ना. म्हणजे आता आउटपुट जर चांगलं पाहिजे असेल ना तर गुगल फ्लो इज दी बेस्ट. गुगल फ्लोचे एका ईमेल अकाउंटला 150 क्रेडिट फ्री आहेत. म्हणजे तुम्ही 5-10 व्हिडिओ तर फ्रीमध्ये बनवू शकता. मग तुमच्याकडे वेगवेगळे ईमेल आयडी असतील ना तर तुम्ही वेगवेगळे ईमेल आयडी घ्या आणि त्या ईमेल आयडीच्या माध्यमातून व्हिडिओज बनवू शकता. आता माझ्याकडे बघा किती ईमेल आयडी आहेत. हे बघा माझ्याकडे एवढे सगळे ईमेल आयडी आहेत. तुम्ही पण तुमच्याकडे एवढे ईमेल आयडी बनवून घेऊ शकता. ईमेल आयडी फ्रीमध्ये बनतात. एका ईमेलला एका महिन्याला 100 ते 150 क्रेडिट फ्रीमध्ये मिळतात. सो दुसरा व्हिडिओ पण आपला दुसरा व्हिडिओ बघूयात आपण. लहानपणापासून माझ्या प्रत्येक आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही. ओके, हा दुसरा व्हिडिओ झाला. आता तिसरा प्रॉम्प्ट कॉपी करायचा. इथेच येऊन पेस्ट करायचं. आता ह्याला कटिंग वगैरे करावं लागणार. पेड घेऊ शकतो ना सर. 400 काहीतरी आहे. त्यात किती नाही 400 नाही 2000 रुपये पर मंथ आय थिंक. एकदा मी बघून सांगतो. आता व्हिडिओ आपण डाउनलोड करून घेऊ. आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. ओके, आता इथला जो व्हिडिओ आहे लहान ना तो तो बाहेर गेल्यापासून सुरू झालेला. म्हणजे आपल्याला हे जे पहिले 2 सेकंद आहेत ना ते कट करायचे. पणापासून माझ्या प्रत्येक आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही. ओके, आता हा व्हिडिओ पण डाउनलोड करून घ्यायचा. आता कॅपकट मध्ये किंवा फिल्मोरा मध्ये किंवा कॅनवा मध्ये याला एडिट करून घ्यायचं आहे आपल्याला. ते कसं करायचं ते पाहूयात पुढे जाऊन आपण. ते सगळं डिस्कस करू. आता तिसरा व्हिडिओ बनतोय तोपर्यंत मी चौथा प्रॉम्प्ट कॉपी करतो. चौथा प्रॉम्प्ट कॉपी केला मी. तिसरा व्हिडिओ माझा 40% झालेला आहे. पण वेट करूयात आपण याला पूर्ण होण्यासाठी. झाला व्हिडिओ. हा 2000 रुपये पर मंथ वाला. यावेळी राखीला माझ्या भावासाठी काहीतरी खासच घेणार. ओके, हा दुसरा प्रॉम्प्ट झाला. म्हणजे हा तिसरा व्हिडिओ झाला. चौथा व्हिडिओचा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आणि सेंड करायचा. आणि हा जो व्हिडिओ झालेला आहे त्याला डाउनलोड करायचा. सर तुमच्या सोबत बोलायचं आहे क्लास झाल्यानंतर. हा ठीक आहे चालेल. कशा संदर्भात जेवण सर? आता 5व्या व्हिडिओचा प्रॉम्प्ट कॉपी करतो मी. आपला चौथा व्हिडिओ बनतोय आणि 5व्या व्हिडिओचा प्रॉम्प्ट रेडी आहे. ठीक आहे चालेल. ऍक्च्युली 2 ते 3 हा क्लास आहे आणि 3 ते 4 अजून एक क्लास आहे. 4 नंतर कॉल करायचा. तो मेन स्क्रीनला टाकायचा. न्यू प्रोजेक्टला आलं की नाही की तिथे ते विचारतात. नाही माने मॅडम एवढा एक विषय समजून द्या मग आपण बोलूयात. स्वतः व्हिडिओ बनतो. हा व्हिडिओ बनवतात. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. आता यात छोटीशी चूक झाली. तोच माणूस म्हणतो माझ्या भावासाठी. पण ठीक आहे आता काय बघूयात. हा कॅनवा मध्ये सांगणार आहे सध्या तरी मी. बट सॉफ्टवेअर सध्या ते भारतात बंद आहे बरं का. बान आहे. बघू मी कॅपकट शोधेल तुम्हाला देईल तुमच्यासाठी. आता 6वा प्रॉम्प्ट कॉपी करायचा. पेस्ट करायचा. तर 5वा व्हिडिओ बनला की 6वा व्हिडिओ सेंड करायचा.
काही काही डायलॉग मागे पुढे झालेले आहेत. सो आपण काय करायचं माहितीये, एडिटिंग सॉफ्टवेअर वापरताना म्हणजे आपलं कॅनवा असेल किंवा तुमचं कॅपकट असेल किंवा कोणताही टूल तुम्ही वापरा. जर तुम्हाला असं वाटतं की निगेटिव्ह प्रॉम्प्ट म्हणजे काय, निगेटिव्ह प्रॉम्प्ट म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नकोय ते सांगायचं तुम्हाला त्या ठिकाणी. इथे तर लिहायचं. सर म्हणले होते त्याच्यामुळे अच्छा, आणि ते गणपती समोर ते राहू दे. म्हणजे हे पण ठेवू. हे गणपती समोर माझे हा. ते नंतर नाही. ठीक आहे, चालेल. निगेटिव्ह प्रॉम्प्ट म्हणजे बेसिकली जे तुमच्या व्हिडिओमध्ये नको, निगेटिव्ह प्रॉम्प्ट, हार नको. हार नको असं निगेटिव्ह मध्ये लिहायचं, हार नको मला, तर हा हार दिसणार नाही असं थोडक्यात. त्याला निगेटिव्ह प्रॉम्प्ट म्हणतात. तर मी हे बोलत होतो की तुम्हाला यामध्ये कॅरेक्टर कन्सिस्टन्सी आणि काही डायलॉग मिसमॅच होत आहेत, तर त्या गोष्टींना थोडस प्रॉम्प्टिंग मध्ये तुम्हाला जर वेळ दिला ना तुम्ही, तर ते खूप चांगलं होईल. सो लास्ट व्हिडिओ आपला तयार आहे. लास्ट व्हिडिओ एकदा डाउनलोड करून घेतो आणि मग आपण पुढे जाऊया. डोळे बंद कर. भेट फक्त कपड्यांची नाही, प्रेमाची द्या. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. सो ते थोडंसं ओव्हरलॅप झालेलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. व्हिडिओ डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला ओपन करायचं कॅनवा. जर तुमच्याकडे कॅनवा नसेल तर कॅनवा आपण प्रोव्हाइड करतो. कॅनवाचं वर्षाचं सबस्क्रिप्शन 4,000 रुपयांचं आहे. तर आपण हे एक वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन 500 रुपयांमध्ये प्रोव्हाइड करतो. ज्यांना हवंय त्यांनी घेऊ शकता. सो कॅनवा गुगलला जाऊन सर्च करायचं, पहिली लिंक येते त्या लिंकला क्लिक करायचं आणि कॅनवाचं ऍप ओपन करून घ्यायचं. सो एकदा कॅनवा तुम्ही ओपन केलं की इथे बघा तुम्हाला मग तुमच्या कॅनवा मध्ये लॉग इन करून घ्यायचं. सो कॅनवा मध्ये एकदा तुम्ही लॉग इन केले की ते व्हिडिओ नावाचा ऑप्शन येतो. तर या व्हिडिओ वाल्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. तर बघा मी भरपूर सारे प्रोजेक्ट बनवून ठेवलेले, AI ऍड्स, पार्करचे ऍड्स, त्याच्यानंतर हे धनश्री मॅडमचं आहे, त्याच्यानंतर इथं भरपूर सारे वगैरे. तसं तुम्हाला इथे व्हिडिओला क्लिक करायचं वरून आणि इथे मोबाईल व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम रीलला सिलेक्ट करायचं. मी इंस्टाग्राम रीलला सिलेक्ट करतो. आता इथे तुम्हाला अपलोड्स नावाचा एक ऑप्शन दिसत आहे. अपलोड्सला क्लिक करायचं आणि अपलोड फाईल्सला क्लिक करायचं आणि गॅलरी मधून जे तुम्ही आता जे फोटोज व्हिडिओज बनवले ते फोटोज इथे अपलोड करायचे. ओपन. सो ते व्हिडिओ इथे अपलोड होतील. आता एक एक व्हिडिओ व्यवस्थित इथे अपलोड करायचा. एक नंबरचा व्हिडिओ कोणता त्या व्हिडिओला घ्यायचं, त्या व्हिडिओ बघायचा, बरोबर आहे का? आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. हो आई, नक्की येतो. हो आई, नक्की येतो. आता इथे मला तो दुसरा व्हिडिओ हवाय. जो हा वाला तो इथे मी घेतो. इथून त्याला आपण play. लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. लहानपणापासून आता हे जे कट आहे की नाही, हा डिलीट करावा लागेल. इथं मला कट मारावा लागेल. इथे मी क्लिक करतो आणि वरती बघा हे सीझरचं ऑप्शन येतंय, कात्रीचं. याला पासून माझ्या प्रत्येक आनंदासाठी इथून तुम्ही ह्याला कट करू शकता, वरचा पार्ट थोडासा, जितका तुम्हाला गरजेचं वाटतं तितका. ओके, सो एवढा पार्ट मी कट केला याचा. आता प्ले करून बघूया. हो आई, नक्की येतो. माझ्या प्रत्येक आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही. तुम्ही हा फक्त हे करू शकता. हे तुमच्या व्हिडिओच्या घरी ये. हो आई, नक्की येतो. पणापासून माझ्या प्रत्येक लहानपणापासून तर कट झालं, हे थोडंसं घेतो मी याला. येतो. लहानपणापासून माझ्या प्रत्येक आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही. ओके, आता पुढचा व्हिडिओ हा आहे. याला यावेळी राखीला
माझ्या भावासाठी काहीतरी खासच घेणार. आता इथून ती ह्या होते. सो हा इथून जेव्हा ती असं दिसेल. आता इथून ना आपल्याला कट मारायचा आहे. तर करून हे ह्याला इथून ट्रिम करून घेतो आणि इथून डायरेक्ट ती ओपनिंग जे होतं वेळेला आणखी मला थोडं कट करावं लागेल. सो आता एक कम्प्लिटली तुमच्या व्हिडिओवरती डिपेंडेंट आहे की तुमची कटिंग असेल ते. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. ओके, रक्षाबंधनाची भेट. आता तिथून नंतर हाच व्हिडिओ इथं आपण घेणार दुसरा वाला, त्याच्या पुढचा व्हिडिओ. सीन पुढचा जो सीन आहे ना तो पुढचा सीन इथे आपल्याला घ्यायचा आहे. रक्षाबंधनाची भेट. हा शर्ट त्यांच्यावर खूप छान दिसेल. हो, अगदी हाच पॅक करा. ओके, आता त्याच्यानंतर हा शर्ट पॅक केल्यानंतर पुढचा व्हिडिओ कोणता आहे? आय थिंक हा झाला. हा असावा कदाचित, राखी बांधतानाचा. आपल्या- त्यांच्यावर खूप छान दिसेल. हो, अगदी हाच पॅक करा. डोळे बंद कर. अरे वा, माझ्यासाठी हा शर्ट. हो, ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे हा वाला गिफ्ट अनबॉक्स करतानाचा. हो. डोळे बंद कर. आता डोळे बंद कर. इथपासून डायरेक्ट आता ओपनिंग करायचं. डोळे बंद कर, परत डबल आहे. इतका सुंदर, हो, इतका सुंदर शर्ट. पण यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. ओके, त्यानंतर हा व्हिडिओ सेकंड लास्ट. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. डोळे बंद. डोळे बंद कर. आता इथून ना या व्हिडिओला मी कट करतो, कारण का माहिती का, व्हिडिओचा मला इथं आवाज नकोय, पण हा व्हिडिओ जो शर्ट घालून चालतोय ते हा. यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. डोळे बंद कर. कारण इथं पुन्हा एकदा डोळे बंद कर म्हटले तर मी याचा आवाज कमी करून टाकणार ह्या तुकड्याचा. ला मायनस करतो. आता बघा, इतका सुंदर शर्ट. पण यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. ची जोडी कायम अशीच राहू दे. दोघांची अशीच राहू दे. इथपासून आणि याला थोडस कट करायचं. रेकॉर्डिंग ऑन आहे. हो. पण यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. दोघांची जोडी कायम अशीच राहू दे. हॅपी रक्षाबंधन दादा. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. ओके, माझ्या बहिणीचं प्रेम आहे. त्यानंतर इथे जो लास्ट वाला सीन येतो तर तो दुकानाचा सीन आपण इथे टाकूया. सो इथे येऊन माझ्या बहिणीचं प्रेम आहे. डोळे बंद कर. भेट फक्त कपड्यांची नाही. भेट फक्त कपड्यांची नाही असं त्यांची नाही. मारतो आणि इथं बघा डोळे बंद कर जे आहे ना ते माझ्या बहिणीचं प्रेम आहे. डोळे बंद कर. भेट फक्त व्यवस्थित कट करून घ्यावं लागेल. आता तो जो सीन आहे तो दाखवतो तो मला हवाय, पण डोळे बंद कर असा आवाज. प्रेम आहे. डोळे बंद कर. इथं मी कट मारतो आणि हा जो तुकडा आहे ना याचा आवाज काढून टाकतो. इथं ऑडिओला क्लिक करून रिमूव्ह करून टाकतो. भेट फक्त कपड्यांची नाही, प्रेमाची द्या. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. तर माझ्या बहिणीचं प्रेम आहे, हा पुन्हा डबल झालं. सो इथं शेवटी जे आहे तुमच्या अख्ख्याच क्लिपला मी हे करतो. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. आणि याला पुन्हा मी कट करतो
आणि शेवटच्या तुकड्याचा पण आवाज काढून टाकतो. आता बघा हे फायनल असं दिसेल. ओके, आता शेवटी इथे आपल्या पार्कर शर्टचं जे आहे की नाही तो एक व्हिडिओचा तुकडा आहे, तो तुकडा आपण लावूया. माझ्याकडे आहे ऑलरेडी जुन्या व्हिडिओचा. तर मी कोणत्याही व्हिडिओला ना शेवटी एंडिंग त्याचं असं करतोय. आता ते एंडिंग मला करायचंय. बघा, कोणताही व्हिडिओ असू द्या त्याचं एंडिंग नेहमी असं होतं. पार्कर स्टोअरला नक्की व्हिजिट करा. शेवटचा एंडिंगलाही असं क्रेडिट्स येतं. क्रेडिट पण इथून मी ऍड करून घेतो. हो, देतो तो रेकॉर्डिंग देतो. आता व्हिडिओ कपड्यांची नाही, प्रेमाची द्या. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. पार्कर शर्ट्स अंबेजोगाई स्टोअर, शॉप नंबर 1, मोहन टॉकीज कॉम्प्लेक्स आणि मोबाईल नंबर. सो आता हा राईट 1.5 मिनिटांचा झालेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक लागतंच. आता ते बॅकग्राऊंड म्युझिक एक आपण टाकूयात, युट्यूबला जाऊयात आणि युट्यूबला एक सर्च करूयात बॅकग्राऊंड म्युझिक मराठी सॉन्ग. ठीक आहे, हा हेच जगावं साठी प्रेयसी आहे कधी रडणार आहे, कधी हसणार. हा व्हिडिओ, या व्हिडिओचा आवाज घेऊन शेअरला क्लिक करूयात, याची लिंक कॉपी करून घेऊया आणि नवीन टॅब ओपन करून इथे टाकूयात व्हिडिओ डाउनलोडर. डाउनलोडर MP3 किंवा युट्यूब व्हिडिओ डाउनलोडर. पहिली लिंक त्या लिंकला क्लिक करायचं आणि इथे त्या युट्यूब व्हिडिओची लिंक टाकायची आणि हा डाउनलोडचा ऑप्शन त्याला डाउनलोडला क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा व्हिडिओ. सो हा युट्यूबचा व्हिडिओ डाउनलोड होईल, खारी बिस्किट या मूवी मधला. मला आता युट्यूबला हा व्हिडिओ टाकला तर कॉपीराईट येईल कदाचित, पण हरकत नाही, मी टाकून देईल तरी पण, कारण ह्यात ते आवाज वापरलाय आदर्श शिंदेचा आपण म्युझिक, हरकत नाही. आता इथं मी येतो अपलोड फाईल्सला आणि जो व्हिडिओ अपलोड केलाय डाउनलोड केलाय ते इथे अपलोड करूयात आणि तो व्हिडिओ ऍज अ लेअर ड्रॅग अँड ड्रॉप इथं आपल्याला करायचं आहे वरती. आई मी निघतो, आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. सो ऍट ऍक्च्युअली गाणं जिथून सुरू होतं स्वतःसाठी काही घेण्याची ती वेळ वेगळी असते कधीच आली नाही. प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी कोणासाठी आई पाहिजे? माझ्या तर भावासाठी. कधी ताई. रक्षाबंधनाची भेट. भावना मात्र एकच. कधी हा, इथून घेऊयात आपण. हसणार आहे, कधी इथून क्लिक करतो, इथून करतो आणि हा जो पहिला तुकडा आहे हा रिमूव्ह करतोय, हा आवाज नकोय मला, मी इथून घेऊयात. So याला ना ड्रॅग करून आपण मागे घेऊयात एकदम सुरुवातीपासून. ऑल सेट बघूयात आपण. आहे कधी आई मी रडणार निघतो, आज आहे. आवाज ना मेन व्हिडिओ पेक्षा जास्त झाला. आपण ह्याला ऑडिओला क्लिक करूयात आणि ह्याचा आवाज 10% ठेवूयात. जशी गरज पडेल तसं वाढवत जाऊयात. साठी काहीतरी आहे कधी रडणार आई मी निघतो, आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. लहानपणापासून माझ्या प्रत्येक अजून आवाज यायचा कमी गरज आहे. मी ह्याला 8 करतो, 8. आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही. अजून याचा आवाज कमी करायचा, 5 करूयात. यावेळी राखीला माझ्या भावासाठी काहीतरी खासच घेणार. आता हे मध्ये दिसतंय ना, ड्रॅग करून खाली येऊन टाकू, असं खाली सरकवायचं इथे.
किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवायचं असं. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. आता इथे बघा ती काहीच बोलत नाही ना, त्याचा आवाज मला वाढवायचा. जी इथपासून ती बोलायला सुरुवात करत नाही, तर मी इथे क्लिक करेल आणि तो पुन्हा याला कट मार आणि जोपर्यंत ती बोलत नाही तोपर्यंत कट मारत जाईल. आता ह्या मधल्या तुकड्याला मी सिलेक्ट करेल आणि याचा आवाज मी वाढवेल 10 पर्यंत करेल. 10-12 पर्यंत पण चालू शकेल. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. हा शर्ट त्यांच्यावर खूप छान दिसेल. हो अगदी हाच पॅक करा. डोळे बंद कर. अरे वा, माझ्यासाठी हा शर्ट. हो इतका सुंदर शर्ट, पण यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. दोघांची जोडी कायम अशीच राहू दे. हॅपी रक्षाबंधन दादा. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. ओके, आता इथे मी कट करतो पुन्हा एकदा आणि जवळपास आपला व्हिडिओ इथे पुन्हा एकदा कट होईल आणि इथे मी पुन्हा याचा आवाज 18 वरती घेऊन जातो. ओके, सो इथं असं दिसेल. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. भेट फक्त कपड्यांची नाही. ऍक्च्युली चुकलो आपण, चुकीच्या ठिकाणी कट केलं आपण. हॅपी रक्षाबंधन दादा. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. इथपासून इथे कट मारतो. इथे मी आणि इथं पुन्हा एक कट करतो. आणि इथून पुढच्याचा आवाज वाढवतो 18 वरती. परफेक्ट. दोघांची जोडी कायम अशीच राहू दे. हॅपी रक्षाबंधन दादा. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. भेट फक्त कपड्यांची नाही, प्रेमाची द्या. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. आय थिंक आपण पुन्हा चुकलो. इथे आपल्याला आवाज ठेवायचा आहे. सो याला कट मारूयात आणि याचा आवाज आपण 8 करूयात किंवा 5. याचा आवाज 5 करूयात आणि याचा 18 करूयात आणि पुन्हा याचा 18 करूयात. परफेक्ट. सो याला मी इथून पुढे स्प्लिट करून कट करतो. डिलीट. सो आय थिंक आपला फायनल व्हिडिओ इज रेडी नाव. आता याला मी डायरेक्टली डाउनलोड करून घेतो. शेअर आणि डाउनलोड केल्यानंतर आपण पूर्ण करूयात. 4K मध्ये सुद्धा तुम्ही कॅनवा मधून एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओला. वेळ लागतो थोडा. सो एक्सपोर्ट झाल्यानंतर पाहूया. मला एकदा बघितलं. टोटल व्हिडिओ आहे सेकंद आहे 1.5 मिनिट. एक्झॅक्ट 1.5 मिनिटांचा व्हिडिओ आहे. बघूया. आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे. आई मी निघतो. आज ऑफिसमध्ये थोडं काम जास्त आहे. उद्या राखी आहे रे, लवकर घरी ये. हो आई, नक्की येतो. लहानपणापासून माझ्या प्रत्येक आनंदासाठी तो धावत राहिला, पण स्वतःसाठी काही घेण्याची वेळ त्याच्याकडे कधीच आली नाही.
यावेळी राखीला माझ्या भावासाठी काहीतरी खासच घेणार. कोणासाठी पाहिजे? माझ्या भावासाठी. रक्षाबंधनाची भेट. हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा. हा शर्ट त्यांच्यावर खूप छान दिसेल. हो, अगदी हाच पॅक करा. डोळे बंद कर. अरे वा, माझ्यासाठी हा शर्ट. हो, इतका सुंदर शर्ट, पण यापेक्षा सुंदर माझ्या बहिणीचं प्रेम आहे. दोघांची जोडी कायम अशीच राहू दे. हॅपी रक्षाबंधन दादा. माझ्या बहिणीचं प्रेम आहे. भेट फक्त कपड्यांची नाही, प्रेमाची द्या. पार्कर शर्ट्स अंबाजोगाई. कधी वाटेत काचा कधी खळगे निखात. ओके, सो दिस इज व्हॉट आपण बनवलेलं आहे. ह्याला तुम्हाला आणखी एफर्ट्स देऊन खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हे बनवता येतंय. हे फक्त एक ट्रायल होतं. या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ओव्हरऑल आता आउटपुट तुम्हाला कसं वाटलंय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो हा व्हिडिओ एवढाच होता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी बघूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.